वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना घटस्फोट घ्यायचा असेल किंवा ज्या लोकांनी घटस्फोट घेतला असेल. तर काही गोष्टी तुम्ही फार गांभीर्यपूर्वक त्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्या गोष्टीची पूर्तता तुम्ही करायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही घटस्फोट घेता त्यावेळेला तुमच्या बऱ्याच गोष्टी अशा असतात, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एकमेकांच्या संसार करत असतात त्यावेळेला तुम्ही बऱ्याच काही प्रॉपर्टीज ज्या असतात किंवा काही वस्तू ज्या असतात, मालमत्ता असते, मग ती मालमत्ता तुम्ही दोघांच्या संमतीने घेतलेली असते किंवा त्याचे जे काही हप्ते असतात बँकेचे वगैरे ते तुम्ही दोघं देत असतात. मग ती गाडी असेल किंवा घर असेल किंवा दागदागिने कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट जी बहुमूल्य आहे आणि त्या गोष्टींवर जर तुमच्या दोघांचा अधिकार असेल तर तुम्ही घटस्फोट घेत असताना ह्या सगळ्या गोष्टीची डिक्लेरेशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घटस्फोटाच्या अर्जावर नमूद करणं खूप गरजेचं असतं. कारण जर तुम्ही ह्या काही गोष्टी नमूद केल्या नाहीत आणि तुम्ही घटस्फोट घेतलात आणि त्याचे काही ज्या नियम आहेत किंवा त्याचे काही टर्म्स कंडिशन्स आहेत त्या तुमच्या ठरल्यानंतर किंवा तुमचा घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या डोक्यामध्ये विचार आला की माझं घर मला पाहिजे किंवा ह्या घराचे मी हप्ते भरलेले आहेत किंवा ही गाडी मला पाहिजे, या गाडीचे हप्ते मी भरलेले आहेत आणि ती मिळवण्यासाठी मग तुम्हाला पुन्हा कायदेशीर कारवायाला सामोरे जायला लागू शकतं. त्याच्यापेक्षा ज्यावेळेला तुम्ही घटस्फोटाचं ॲप्लिकेशन अर्ज टाकता त्यावेळेला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत मिळकतीच्या, ज्या तुम्ही दोघांनी मिळून कुठल्या गोष्टी काय मिळवलेल्या आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये तुमच्या दोघांचा कशा प्रकारे त्याचं तुम्ही जे काही हप्ते असतील, लोन असेल ते तुम्ही देत असाल किंवा द्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये फार स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागणार नाही. तुम्ही जर ह्या काही गोष्टी मेन्शन केल्या नाहीत, तुम्ही नमूद केल्या नाहीत तर राहून गेल्या तुमच्या, तर पुढे तुमचा ह्या सगळ्या संपत्तीबाबतचा वाद निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला जी काय मागणी करायची असेल किंवा जे काय तुमचं म्हणणं असेल तुमच्या मिळकतीबाबतचं, म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीबाबतचं, तुमच्या वस्तूंबाबतचं, ह्या बाबतची पूर्णपणे म्हणजे स्पष्टीकरण हे तुम्ही तुमच्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये नमूद करणं फार गरजेचं असतं. न विसरता नमूद करा आणि नाती जपा.